शांती. आज आहे 31/10/23 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आता पुजारी पासून पूज्य, बेगर पासून प्रिन्स बनत आहात, म्हणून तुम्हाला आनंदाने उड्या मारायच्या आहेत, कधीही रडायचे नाही. प्रश्न आहे, अविनाशी ज्ञानरत्नांच्या वर्षावाद्वारे भारताला श्रीमंत बनविण्यासाठी बाबा तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये आपसमान बनवितात? उत्तर आहे, बाबा म्हणतात, मुलांनो, जसा मी रूप बसंत आहे असेच तुम्हाला देखील रूप बसंत बनवितो. जी अविनाशी ज्ञानरत्ने तुम्हाला मिळाली आहेत त्यांना धारण करून मुखाद्वारे दान करा. याच महादानाद्वारे भारत श्रीमंत बनेल. ज्याप्रमाणे तुम्ही मुले बाबांकडून वारसा घेत आहात तसाच दुसऱ्यांना सुद्धा द्या. तुमचे कर्तव्य आहे सर्वांना रस्ता सांगणे, सुखदायी बनविणे. गीत आहे, इंसाफ की डगर पर. ओम शांती. हे गीत काँग्रेसवाल्यांना सुद्धा लागू होते आणि तुम्हा मुलांना सुद्धा लागू होते, कारण त्यांनी देखील सहन करूनच तर इंग्रजांपासून भारताला सोडवले. तर हे गाणे त्यांच्या आनंदाचे आहे. आनंद तर साजरा करत राहतात. भले कितीही केले, परंतु जुनी दुनिया तर बदलली नाही ना. दुनिया तर तीच जुनी आहे. तुम्ही मुले जाणता, श्रीमतावर आम्ही या दुनियेला बदलत आहोत. त्यांचे अर्थात मनुष्यांचे श्रीमत म्हणता येणार नाही. श्रीमत आहेच एक भगवंताचे. तुम्ही आहात आता बाबांच्या श्रेष्ठ ते श्रेष्ठ श्रीमतावर. त्यांनी मग श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. आता तुम्ही मुले जाणता, हे आहेत श्री शिवबाबांचे मत. श्रीकृष्णाला बाबा म्हणणे शोभत नाही. श्री शिवबाबांचे मत. श्रीकृष्ण बाबांचे मत असे तर म्हणणार नाही. तुम्ही या भारताला पुन्हा पवित्र बनवत आहात. भारत खंडच मुख्य आहे, कारण हा बेहदच्या बाबांचे बर्थ प्लेस अर्थात जन्मस्थान आहे. साऱ्या दुनियेच्या मनुष्यमात्रांचे जे पिता आहेत अर्थात सर्वांचे सद्गती दाता आहेत, त्यांचे हे जन्मस्थान आहे. याला सर्वोत्तम तीर्थ म्हटले जाते. यासारखे उच्च ते उच्च तीर्थ दुसरे कुठलेही नाही. परंतु गीतेमध्ये नाव बदललेले आहे. हे भारतवासी स्वतःच जाणत नाहीत की हा भारत बेहदच्या पित्याचे जन्मस्थान आहे. भले शिवरात्री साजरी करतात, परंतु हे माहीत नाही आहे की शिव कोण आहेत, केव्हा आले, त्यांचे नाव रूप काय आहे. तुम्ही आता जाणले आहे. आता शिवलिंगाच्या चित्रामध्ये पांढरा स्टार दाखवतात, ज्यामुळे मनुष्य स्पष्टपणे समजतील की परमात्म्याचे हे रूप आहे. परंतु पूजा इत्यादी कशी करणार, यासाठी मोठे रूप बनविले आहे. आहेत वास्तवामध्ये स्टार. बाबा ज्वेलर सुद्धा आहेत. बाबांना माहीत आहे एक स्टोन सुद्धा असतो ज्याला स्टार रुबी, स्टार फाईन माणिक, स्टार नीलम इत्यादी म्हणतात. तो सर्वात मौल्यवान असतो. वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा आले होते की सर्वात मोठा स्टार अर्थात हिरा अमक्या खजिन्यातून चोरीला गेला आहे. तर हे शिवलिंग लाल तर आहे, त्याच्या मध्यभागी आहे सफेद स्टार, स्टार लाईट. समजावून सांगण्यामध्ये खूप सोपे होईल. स्टार अर्थात तारा सफेद असतो ना. आत्म्याचा देखील सफेद रंगाचा साक्षात्कार होतो. चीज तर हीच आहे, केवळ स्टार दाखवायचा आहे. दुसरे काहीही लिहिण्याची आवश्यकताच राहणार नाही. समजावून सांगणे खूप सोपे होईल. खाली हे लिहिलेले तर आहेच. तुमचा जन्मसिद्ध अधिकार स्वर्गाची राजाई, कारण हेविनली गॉडफादर आहेत. तर स्टार लाईट दाखवायचा आहे. आता बाबा डायरेक्शन देत आहेत. काम तात्काळ केले पाहिजे. असे खडे सुद्धा असतात ज्यामध्ये स्टार एकदम फर्स्ट क्लास दिसेल. इथे
अर्थात या दुनियेमध्ये त्याची खूप किंमत आहे. मग सतयुगामध्ये तर या वस्तूंना किंमतच नसते. तिथे ही माणके दगडाप्रमाणे गणली जातात, महालांमध्ये लावत राहतात. ही दुनिया आता बदलत आहे. तुम्ही मुले जाणता आपण स्वर्गाचे मालक बनण्यासाठी पित्याकडून वारसा घेत आहोत, शिकत आहोत. जितका जो शिकेल तितके उच्च पद प्राप्त करेल. शिकायचे आणि मग शिकवायचे देखील आहे. अर्थात आप समान बनवायचे आहे, तेव्हाच उच्च पद प्राप्त करू शकाल. मुले समजतात आपण ब्राह्मण आहोत. आपल्याला खरी यात्रा शिकायची आहे. प्रत्येकाला पित्याचा परिचय द्यायचा आहे. कोणीही मनुष्य मात्र पित्याला जाणत नाहीत. पिता तर एकच आहेत. बाकी सर्वांना आपापला पार्ट मिळालेला आहे. एका आत्म्याचा पार्ट दुसऱ्याशी मिळणार नाही. आत्मा तर अविनाशी आहे. त्याच्या रूपामध्ये काही फरक होऊ शकत नाही. शरीरामध्ये फरक आहे आणि प्रत्येक आत्म्याच्या पार्टमध्ये फरक आहे. प्रत्येक आत्मा जो स्टार लाईट अर्थात चमकणारा तारा आहे, त्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. इम्पॅरिसिबल अर्थात अविनाशी पार्ट आहे. या गोष्टी सुद्धा तुम्हीच जाणता. नंबरवार पुरुषार्थानुसार ज्याप्रमाणे आत्मा आहे, गातात देखील चमकता है भ्रकुटी के बीच अजब सितारा. अजबच आहे ना, किती सूक्ष्म स्टार आणि त्यामध्ये 84 जन्मांचा पार्ट भरलेला आहे. या गोष्टी जेव्हा ऐकतील तर खूप प्रशंसा करतील की खरोखर यांना तर शिकविणारे ते परमात्मा आहेत. तुम्हाला तर सर्वांना शिकवायचे आहे. भले ख्रिश्चन लोक इंग्रजी जाणणारे आहेत. तुम्ही हिंदीमध्ये बोला, मग इंटरप्रेटर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून ऐकवत जाईल. त्यांच्याकडे इंटरप्रेटर अर्थात अनुवाद करणारे असतात. बाबांचा परिचय तर द्यायचा आहे. ज्याप्रमाणे बाबा दुःखहर्ता सुखकर्ता आहेत, तसेच तुम्हा मुलांना सुद्धा बनायचे आहे. प्रत्येकाला रस्ता सांगायचा आहे. इतरांना देखील सुखदायी बनवायचे आहे. हे तुम्हा मुलांचे कर्तव्य आहे. तुम्ही स्वतः बाबांकडून इतका वारसा घेत आहात, तर मग दुसऱ्यांना सुद्धा द्यावा लागेल. हे आहे महादान. हे एक एक महावाक्य लाखो रुपयांचे आहे. शास्त्रांमधील महावाक्ये जर लाखो रुपयांची असती तर मग भारत इतका गरीब का झाला असता? तर तुम्हा मुलांनी समजावून सांगायचे आहे. पित्याचा परिचय द्यायचा आहे. ते देखील परम आत्मा आहेत. रूपसुद्धा आहेत, बसंतसुद्धा आहेत. परंतु अविनाशी ज्ञानरत्नांची वर्षा कसे करतील? जरूर शरीर पाहिजे. तर बाबा येऊन तुम्हा मुलांना अर्थात तुमच्या आत्म्याला रूप बसंत बनवितात. अविनाशी ज्ञानरत्नांची धारणा करायची आहे. मग मुखाद्वारे हे दान दिले पाहिजे. ज्या रत्नांचे कोणीही मूल्य करू शकणार नाही, त्यावर देखील एक कहाणी आहे. तर ही धारणा केली पाहिजे. म्हणतात ना, शिवबाबा बम बम भोलानाथ भरदे झोली. या अविनाशी ज्ञानरत्नांनी झोळी भरायची आहे. मग तिथे तर तुमचे महाल हिरे माणकांचे बनतील. तर हे प्रत्येकाला समजावून सांगायचे आहे. जिथे बाबा राहतात ते आहे निर्वाणधाम अथवा मुक्तीधाम. बुद्ध इत्यादीसाठी म्हणतात की पार निर्वाण गेले, तर ते सर्वांचे घर झाले ना. ते बाबांचे देखील होम आहे. बाबा आता आले आहेत सर्वांना घेऊन जाण्यासाठी. अथाह धन देत आहेत. तर बाबांचा परिचय तुम्ही नाही देणार तर कोण देणार? बाबा म्हणतात हे सर्व देहाचे धर्म आहेत की मी ख्रिश्चन आहे, अमका आहे. हे सर्व सोडून आता मज पित्याची आठवण करा. ज्याला तुम्ही भक्ती मार्गामध्ये आठवण करत आले आहात. गायले सुद्धा जाते अंतमती सोगती. ग्रंथामध्ये देखील आहे ना, अंतकाल जो स्त्री सिमरे. आता कुत्रा अथवा डुक्कर तर बनू शकणार नाही.
तरी देखील जन्म तर मिळतो ना. इथे बाबा म्हणतात, देही अभिमानी बना, माझी आठवण करा. तुम्ही आपल्या बाबांना आणि घराला विसरले आहात. आता नाटक पूर्ण होते, मग पुन्हा रिपीट होणार आहे. इस्लामी, बौद्धिक, ख्रिश्चन सर्व आपला पार्ट रिपीट करत आले आहेत. हा ड्रामा अनेक वेळेस रिपीट होत आला आहे. त्याचा तर काही आदी अंत नाही. ड्रामाचा आदी अंत तर आहे. पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतो. ॲटोमॅटिकली, अर्थात आपोआप. या गोष्टी ज्यांना समजल्या आहेत त्यांनी मग इतरांना समजावून सांगायचे आहे की येऊन पित्याची ओळख करून घ्या. पित्याला न जाणल्यामुळे मनुष्य ऑर्फन अर्थात अनाथ बनले आहेत. आता समजा पोप म्हणाले की लढाई करू नका, तरीसुद्धा ते मानतील थोडेच. ख्रिश्चन लोकांमध्ये सर्वात मोठा आहे पोप, सर्वांचा गुरु आहे. मग गुरुच्या मतावर चालत का नाहीत? हे कोणाचीही गोष्ट मानणारे नाहीत. बाबाच येऊन मत देतात, तर सर्वांना समजावून सांगायचे आहे. हळूहळू सर्व धर्मवाले समजतील. सुरुवातीला तुम्ही फक्त सिंधीच होता, आता सर्व येऊन लागले आहेत. ख्रिश्चनाला सुद्धा बाबांचा परिचय दिला पाहिजे, ज्याद्वारे ते देखील पित्याकडून वारसा घेण्यासाठी अधिकारी बनतील. यामध्ये थकले नाही पाहिजे. ही प्रदर्शनी तर खूप जोरदारपणे चालेल. सर्व्हिसेबल अर्थात सेवा योग्य मुलांवर मोठी जबाबदारी आहे. तेच मनामध्ये भरतील आणि मग तख्तावर आरूढ होतील. महादानी बनायचे आहे आणि मग आठवण करायची आहे बाबांची. ते इन्शुअर करतात दुसऱ्या जन्मासाठी. ईश्वर अर्थ किंवा कृष्ण अर्थ दान करतात. वास्तवामध्ये कृष्ण तर आहेच श्रीमंत. त्याने तर दान घेतलेले आहे, पित्याकडून वारसा घेतलेला आहे. स्वर्गाचा प्रिन्स बनला अर्थात स्वर्गाची स्थापना करणाऱ्याकडून वारसा घेतला ना. परंतु कसा घेतला हे कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाही. बाबांनीच कृष्णाला सुद्धा वारसा दिला. वारशालाच दान सुद्धा म्हटले जाते. कन्यादान करतात ना. आता बाबा म्हणतात, मी तुम्हाला अविनाशी ज्ञानरत्नांचे दान करण्यासाठी आलो आहे. यासाठी प्रबंध करावा लागेल. भले खर्च होईल, हरकत नाही. आपल्याकडे मुलांनी साक्षात्कार तर केला आहे. इब्राहिम, बुद्ध, ख्राइस्ट इत्यादी सर्व मोठे मोठे शेवटास येतात. ऐकतील तेव्हाच तर पद प्राप्त करतील ना. मुलांना तर आनंद झाला पाहिजे. ख्रिश्चनांचे भारताशी खूप कनेक्शन आहे. राज्यसुद्धा घेतली, मग रिटर्नसुद्धा करत आहेत. त्यांना तर भारताचा खूप सांभाळ करायचा आहे. जर भारतावर कोणी आक्रमण केले तर सर्व पैसे संपून जातील. त्यांनी तर भरपूर पैसे दिलेले आहेत. सर्व धनच संपून जाईल. म्हणून तर हर तऱ्हेने भारताला वाचविण्याचे प्रयत्न करतील. यांना मदत तर पाहिजे आणि रिटर्न सुद्धा पाहिजे. त्यांना तर सांभाळ करायचाच आहे. बाबा जाणतात भारत गरीब आहे, तर तिथून सुद्धा मदत करवितात आणि स्वतः देखील येऊन मदत देत आहेत. आता ते मदत देतात आणि भविष्यासाठी मग बाबा मदत देतात. तर खूप चांगला एक मंडप बनवून तिथे सर्व ख्रिश्चन लोकांना निमंत्रण द्यायचे आहे. किती चांगली चांगली चित्रे आहेत. यामध्ये सारे नॉलेज आहे. दिवसेंदिवस बुद्धीचे कुलूप उघडत जाईल. तुम्ही जाणता छोट्या आत्म्यामध्ये किती जबरदस्त पार्ट भरलेला आहे. शास्त्रज्ञांना सुद्धा या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटेल. शास्त्रज्ञ सुद्धा समजतात की कोणीतरी आम्हाला प्रेरणा देत आहे. विनाश तर होणार आहे जरूर. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. शंकराची काही गोष्ट नाहीये. हे तर निमित्त म्हणून नाव ठेवले आहे. नैसर्गिक आपत्ती सुद्धा येणार आहेत. या गोष्टी ऐकून ते खूप खुश होतील. तुम्हाला खूप थँक्स देतील. खूप विदेशी येतील. घर बसल्या येतात. जरूर दान द्यायचे आहे. आपल्यासाठी तर
यावेळी सर्व अनाथ कंगाल आहेत. संपूर्ण दुनिया अनाथ आहे, कारण मातपित्याचा परिचय नाही. तर तुम्ही विश्वाचे मालक बनतात. तर मुलांना सर्व्हिसचा सुद्धा नशा असायला पाहिजे. पत्रसुद्धा देतील की येऊन समजा, बाबा आले आहेत सर्व आत्म्यांना घेऊन जाण्यासाठी. आत्मा खुश होते. बरोबर, आता नाटक पूर्ण झाले. आता बाबा आले आहेत घेऊन जाण्यासाठी. मग आम्ही सुखधामामध्ये येणार. अर्धा कल्प पुजारी बनून पित्याला आठवण केले आहे. आता मग पूज्य बनायचे आहे. तर अपार खुशीमध्ये राहिले पाहिजे. खुशी नसल्यामुळे मग रडत राहतात. जो रोते है सो खोते है, अर्थात जे रडतात ते गमावतात. हो, असे सुख देणाऱ्या पित्याच्या आठवणीमध्ये प्रेमाचे अश्रू आले तर ते माळेचे मणी आहेत. पित्याच्या श्रीमताद्वारे श्रेष्ठ बनाल. हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा सुद्धा म्हणतात, पावलोपावली शिवबाबांच्या मतावर चालायचे आहे. श्रीमतच श्रेष्ठ आहे. खूप श्रेष्ठ शिक्षण आहे. तीर्थांवर मनुष्य जातात, खूप अडचणी येतात. पूर्वी तर पायी जात होते, आता गव्हर्नमेंटने सहज केले आहे. तर बाबा समजावतात, पावलोपावली श्रीमतावर चालायचे आहे. सावधानीने चढाल तर चढे तो चाखे वैकुंठ रस, गिरे तो चकनाचूर. पावलोपावली मत घ्यायची आहे. चिठ्ठी लिहा शिवबाबा थ्रू ब्रह्मा किंवा ब्रह्मा कुमारी. तर शिवबाबा आठवणीत राहतील. परंतु खूप मुले लिहायला विसरतात. एक दिवस सर्वांच्या बुद्धीचे कुलूप जरूर उघडणार आहे. मुलांना सेवेची खूप आवड पाहिजे. सर्व्हिस खूप करायची आहे. हे सुद्धा ड्रामामध्ये नोंद आहे. खर्च आपोआप येईल. अचानकच सर्व काही होत जाईल. बाबा म्हणतात, तुम्हाला पृथ्वीची 3 पावले मिळणे सुद्धा कठीण आहे. तरीही तुम्ही कल्पापूर्वी भारताला स्वर्ग बनविलेच आहे. अच्छा, समजावतात तर खूप. धारणा सुद्धा असावी. जास्त जड अन्न खाल्ल्याने मग पचत नाही. प्रदर्शनीमध्ये जरी खूप जण येतात तरी एकालाही हा निश्चय बसत नाही की यांना शिकवणारे अथवा राजयोग शिकवणारे पिता आहेत. सर्वप्रथम हा निश्चय करायचा आहे. तुम्ही समजावू शकता, हे आहेत प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी. रचयिता तर एकच परमपिता परमात्मा आहेत. पित्याद्वारेच वारसा मिळणार आहे. जोपर्यंत पित्याची मुले बनणार नाहीत तर वारसा मिळणार नाही. भक्तांना फळ देणारे आहेत पिता. इतके सर्व ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. प्रजापिता ब्रह्माला सुद्धा क्रिएटर अर्थात रचयिता म्हणतात. आता रचना होते नवीन दुनियेची. भगवान वाच, मी तुम्हाला राजयोग शिकवतो. अच्छा, गोड गोड भाग्यवान सिताऱ्यांप्रती ज्ञानसूर्य ज्ञानचंद्राची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, बाबांच्या दिलतख्तावर बसण्यासाठी सर्व्हिसची जबाबदारी घ्यायची आहे. महादानी जरूर बनायचे आहे. ज्ञानदान करण्यामध्ये काही खर्च झाला तर हरकत नाही. दुसरा पॉइंट आहे, उंच चढाई आहे म्हणून खूप सावधानीने चालायचे आहे. पावलोपावली श्रीमत घ्यायची आहे. आजचे वरदान आहे, लगनच्या अग्नीमध्ये सर्व चिंतांना समाप्त करणारे निश्चय बुद्धी निश्चिंत भव. लगनच्या अग्नीमध्ये सर्व चिंतांना समाप्त करणारे निश्चय बुद्धी निश्चिंत भव. स्पष्टीकरण आहे, जी मुले निश्चय बुद्धी आहेत ते सर्व गोष्टींमध्ये निश्चिंत राहतात. चिंता सर्व नष्ट झाल्या. पित्याने चिंतेच्या चितेवरून उठवून दिलतख्तावर बसवले. बाबांशी लगन लागली आणि लगनच्या आधारावर लगनच्या अग्नीमध्ये सर्व चिंता समाप्त झाल्या. जसे की नव्हत्याच.
ना शरीराची चिंता, ना मनामध्ये कोणती व्यर्थ चिंता आणि ना धनाची चिंता. काय होईल? ज्ञानाच्या शक्तीद्वारे सर्व जाणले म्हणून सर्व चिंतांपासून परे निश्चिंत जीवन झाले. स्लोगन आहे, असे अचल अडोल बना जे कोणत्याही प्रकारची समस्या बुद्धिरूपी पायाला हलवू शकणार नाही. असे अचल अडोल बना जे कोणत्याही प्रकारची समस्या बुद्धिरूपी पायाला हलवू शकणार नाही. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.